कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 199 मराठी कथा. अस्मीने हळूच चैतन्याच्या हाताला स्पर्श केला आणि मिश्किलपणे म्हणाली, एसपी साहेब, केस सोडवणं सोपं असतं हो, पण चिडलेल्या लहान बहिणीला मनवणं म्हणजे वाघाच्या गोळ्यात हात घालण्यासारखं आहे. जा आधी तिची समजूत काढा. चैतन्याने मान हलवली आणि एक दीर्घ श्वास घेत जिना चढून वर गेला. चिऊच्या बेडरूमच्या दारापाशी पोहोचून त्याने हळूच दार ठोठावलं. चिऊ, अगं ये चिंचोकडे बाळा, दार उघड ना. चैतन्याचा आवाज एकदम मऊ पडला होता. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. फक्त उशीत तोंड खुपसून रडण्याचा आणि पायाने रागाने पाय आपटण्याचा पुसटसा आवाज येत होता. चैतन्याने खिशातून मास्टर की काढली आणि दार हळूच उघडलं. आज चिऊ बेडवर पालथी पडली होती आणि उशीवर आपला सगळा राग काढत होती, बुक्क्या मारत होती. चैतन्य शांतपणे बाजूला जाऊन बसला आणि त्याने तिचे पाठीवरचे केस प्रेमाने बाजूला केले. माझी छोटी परी, एवढी रागावलीस का? त्याने विचारलं. चिऊ तडकन उठून बसली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. दादा, तुला माझी एवढी काय घाई झाली रे? माझं ग्रॅज्युएशन आताच संपलंय. मला पुढचं शिक्षण घ्यायचे, करिअर करायचे, आणि तू काय करतोयस? मला लगेच कोणाच्या तरी गळ्यात बांधायची तयारी करतोयस? आणि वरून ती सगळी रॉयल टोळी बोलवली माझं असं प्रदर्शन मांडायला. चैतन्याच्या चेहऱ्यावरचा खोडकरपणा क्षणात गायब झाला. त्याने चिवचे दोन्ही हात हातात घेतले आणि अतिशय समजूतदारपणे तिच्या डोळ्यात पाहिलं. चैतन्य हळुवारपणे म्हणाला, चिऊ, तू वेडी आहेस का ग? शांतपणे म्हणाला होता चैतन्य. तुला काय वाटतं, तुझा दादा तुला तुझा हक्क हिरावून घेईल का? किंवा तुझ्या इच्छेविरुद्ध तुझं लग्न लावून देईल का? अगं, मुलगा चांगला आहे, घर चांगलं आहे, म्हणून फक्त बघण्याचा कार्यक्रम ठरवलाय. आणि लग्नानंतर शिक्षण पूर्ण करत नाहीत का मुली? आजकालच्या काळात प्रत्येक मुलीने पायावर उभं राहिलंच पाहिजे. हे तुझ्या या दादापेक्षा दुसरं कोण चांगलं जाणू शकतं? चिवने संशयाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, म्हणजे तू मला लग्नानंतर शिकू देशील? अगं, लग्नानंतर कशाला? मुलगा आणि त्याचं कुटुंब तुझ्या शिक्षणाला, तुझ्या करिअरला पाठिंबा देणारे असतील तरच तुझा दादा त्यांच्या हातात तुझा हात देईल. आणि रविवारी रॉयल टोळीला बी कशासाठी बोलवतोय माहितीये? कारण शिवम दादा, आबासाहेब, अतुल दादा, सचिन, अभि हे सगळे तुझे पाठीराखे आहेत की नाही ग? मला सांग, मी नसताना सगळी घराची जबाबदारी पार कोण पाडतं? मग ते पण तुझे भाऊच झाले ना. अगं, मग पाहुण्यांसमोर तुझ्या भावाची तुझ्या पाठीशी अख्खं डोंगर उभा आहे हे त्यांना कळायला नको का? चैतन्याचे हे शब्द ऐकून चिवच्या डोळ्यातील राग क्षणात विरघळला आणि तिचे आनंदाश्रू आले. तिने लगेच चैतन्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणले, थँक्यू दादा, आय लव्ह यू. मला वाटलं तू मला विसरलास. वेडी कुठली. चैतन्याने तिच्या डोक्यात हलकीशी चपकारच मारली आणि हसत म्हणाला, चला मॅडम, आता खाली चला आणि रविवारी त्या पाहुण्यांसमोर शांत राहा, नाहीतर तुझा हा अवतार पाहून मुलगा आधीच पळून जायचा. चिव हसली आणि या दोघा बहीण भावांचं हे प्रेम पाहून खाली उभ्या असलेल्या आई बाबा आणि अस्मीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं. रविवारची सकाळ उजडली. तीच मूळ एका वेगळ्या उत्साहाचीच उजाडली होती. बंगल्याच्या अंगणात एका पाठोपाठ एक मोठ्या गाड्या येऊन थांबल्या. पहिली गाडी थांबली आणि त्यातून शिवम दादा आणि आबासाहेब उतरले. सोबत प्रियाताई आणि तिची छोटी मुलगी रियांशी होतीच. शिवमचा तोच रुबाब, कडक कपडे आणि चेहऱ्यावरचं कडक कणखर हसू. मागच्या गाडीतून अतुल आणि जान्हवी उतरले. राम राम आबासाहेब. या या. शिवमराजे. अतुल या. आबासाहेब बाबांनी पुढे होऊन सगळ्यांचे स्वागत केले. शिवमने चैतन्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, काय काय मग एसपी साहेब, आज आपल्या चिऊच्या आयुष्यातला मोठा दिवस आहे तर? हो दादा, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं चांगलं होईल, चैतन्य हसत म्हणाला. हॉलमध्ये सगळेजण एकत्र जमले होते. आबासाहेब, बाबा, शिवम, अतुल राजकारणावर आणि शेतीवर गप्पा मारू लागले. प्रिया, जान्हवी वहिनी आणि अस्मी किचनमध्ये कांदा पोहे, गुलाबजाम आणि नाश्त्याची तयारी करत होत्या. रियांशी आणि लहान पौर्णिमा हॉलमध्ये हुंदडत होत्या. संपूर्ण बंगल्यात अगदी एखाद्या सणासारखं वातावरण निर्माण झालं होतं. तितक्यात वरच्या मजल्यावरून चिऊ खाली आली. तिने नेसलेली फिकट गुलाबी रंगाची पैठणी, साधेसे दागिने आणि मोकळे सोडलेले केस. चिऊ आज खरोखरच खूप सुंदर आणि सात्विक दिसत होती त्यामध्ये. तिच्या चेहऱ्यावरची ती लाजरी चमक पाहून प्रिया पुढे आली आणि तिची दृष्ट काढली. वा,
आमची चिऊ आज अगदी राजकुमारीसारखी दिसते, असं प्रिया म्हणाली. जान्हवी आणि अस्मी वहिनी हसून म्हणाल्या. चिऊने लाजत मान खाली घातली, पण तिच्या मनात अजूनही थोडी घालमेल चालूच होती. सकाळचे 11 वाजले होते आणि दारात एक पांढऱ्या रंगाची कार येऊन थांबली. पाहुणे आलेच होते. चैतन्याचा मित्र, पोलीस ऑफिसर, त्यांचे वडील आणि मुख्य म्हणजे मुलगा आदित्य. आदित्य खरोखरच चैतन्याने सांगितल्याप्रमाणे उंच, सावळा, तरतरीत आणि अतिशय नम्र दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक सुसंस्कृतपणा स्पष्ट जाणवत होता. सगळे जण हॉलमध्ये बसले होते. ओळखी-पाळखी झाल्या. आबासाहेब आणि शिवमराजे, अतुल, अभि, सचिन उपस्थित पाहून पाहुणेही थोडे प्रभावित झाले होते. कौटुंबिक गप्पा रंगल्या. मुलांच्या जॉबबद्दल, पुण्यातील राहणीमानाबद्दल चर्चा सुरू झाली. कांदे पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि मग मुख्य क्षण आला. आईने चिऊला चहाचा ट्रे देऊन हॉलमध्ये आणले. चिऊने अतिशय नम्रपणे सगळ्यांना चहा दिला. आदित्यने जेव्हा चिऊकडे पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात एक कौतुकाची आणि आनंदाची लाट उमटली. चिऊनेही हळूच नजरेच्या कोपऱ्यातून त्याला पाहिलं. मुलगा तिला पहिल्याच नजरेत वाईट नक्कीच वाटला नव्हता, पण खरा धमाका तर पुढे होणार होता. पाहुण्यांचे वडील आदित्य जे आदित्यचे बाबा हसत म्हणाले, चैतन्यराव, मुलगी आम्हाला खूप आवडली आहे. आमचा आदित्य पुण्यात चांगल्या हुद्द्यावर आहे. आमची एकच इच्छा आहे, लग्नानंतर चिऊने नोकरी किंवा शिक्षण न करता घर सांभाळावं. आमच्या घरात बायकांनी बाहेर काम करण्याची पद्धत नाही. हे वाक्य ऐकताच हॉलमधील संपूर्ण हवाच बदलली. चैतन्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा ताणल्या गेल्या. चिऊचा चेहरा एकदम पांढरा पडला होता. तिच्या डोळ्यातूनही पाणी यायचेच बाकी होते. आईबाबांना तर काय बोलावं या विचारात पडले होते. पण तितक्यात शिवमराजे आपल्या खुर्चीतून थोडे पुढे सरकले. शिवमराजेंनी चहाचा कप टेबलवर ठेवला आणि त्यांच्या त्यात गंभीर रोखठोक आवाजात म्हणाले, काका, माफ करा, पण ही रॉयल टोळीची मुलगी आहे. ही फक्त घर सांभाळण्यासाठी शिकलेली नाही. हिने पदवी घेतली आणि पुढे जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिची स्वप्न आहेत. जो माणूस हिच्या स्वप्नांना पंख देईन तोच तिचा हात धरेल. जर तुमची हीच अट असेल तर हा कांदा पोहेचा कार्यक्रम इथेच थांबलेला बरा, असं म्हणून शिवमने हात जोडले. शिवमराजांचे हे शब्द ऐकून हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. आदित्य, जो आतापर्यंत शांत बसला होता, तो अचानक उठून उभा राहिला आणि त्याने आपल्या वडिलांकडे पाहिलं आणि मग शिवमराजांकडे वळून अत्यंत नम्रपणे म्हणाला, दादा, बाबांच्या या विचाराशी मी अजिबात सहमत नाही. मला वाटतं चिवने तिचं शिक्षण पूर्ण करावं आणि तिला हवं ते करिअर करावं. हेच अभिप्रेत आहे मला. मी तिच्या प्रत्येक स्वप्नात तिच्यासोबत उभा राहील. मी तुम्हाला शब्द देतो. आदित्यचे हे उत्तर ऐकताच चिवने चमकून त्याच्याकडे पाहिलं. आदित्यच्या डोळ्यात तिला प्रामाणिकपणा आणि आदर स्पष्ट दिसला होता. त्याच्या वडिलांनीही आपल्या मुलाचा हा ठामपणा पाहून माघार घेतली आणि हसत म्हणाले, अहो शिवमराजे, आजच्या काळातील मुलं, आमचं जुनं मत नाही आम्ही बाजूला ठेवतो. मुलांची इच्छा हीच आमची इच्छा. हे ऐकताच हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. चिऊच्या चेहऱ्यावर एक भन्नाट सुंदर हास्य उमटलं. तिने कृतज्ञतेने आणि शिवम दादांकडे आणि मग आदित्यकडे पाहिलं. आबासाहेबांनी हसून पेढ्याचा डब्बा पुढे केला. मग काय, ठरलं तर मग आता सुपारी फुटली म्हणून समजा. संपूर्ण बंगल्यात पुन्हा एकदा आनंदाचा आणि उत्साहाला सुरुवात झाली होती. काल रात्रीच्या त्या मळमळीपासून सुरू झालेला हा प्रवास आज चिऊच्या आयुष्यातील एक नवीन आणि सुंदर अध्यायाची नांदी ठरणार होता. पण तीच खूप खूप उदास आणि नाराज दिसत होती. सुपारी फुटल्याचा आनंद सगळीकडे ओसंडून वाहत होता. पेढे वाटून झाल्यानंतर अचानक शिवमच्या लक्षात आलं की अस्मीचा चेहरा थोडा थकलेला दिसतोय आणि आई, वहिनी तिच्या अवतीभोवती जरा जास्तच काळजीने फिरत आहेत. शिवम दादानी हसून विचारलं, काय ग अस्मी? आणि वहिनी आणि आई, तुम्ही दोघी जरा जास्तच गुढ हसताय सकाळपासून. काय भानगड काय आहे? SP साहेब काय लपवताय की काय आमच्यापासून? चैतन्यने हसून अस्मीकडे पाहिलं. अस्मीने लाजत मान खाली घातली. तेव्हाच आईच पुढे येऊन मोठ्या उत्साहाने म्हणाल्या, अहो शिवमराजे, आज घरात एक नाही तर दोन दोन मोठ्या खुशखबरी आहेत. आपली अस्मी आई होणार आहे पुन्हा. काय? शिवमचा आवाज आनंदाने उंचावला. एका क्षणात शिवम दादाच्या चेहऱ्यावरचा
रोखठोकपणा गायब झाला आणि तिथे एका मोठ्या भावाचं अथांग प्रेम उमटलं. तो धावतच अस्मीजवळ आला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. त्यांनी अस्मीच्या डोक्यावरून हात ठेवला आणि तिला अगदी पाठीवरून मायेची थाप मारत जवळ घेतलं. अस्मी, खरंच अगं केवढा मोठा आनंद दिलास तू आज आम्हाला. शिवम गदगद होऊन म्हणाला. आबासाहेब बघा ना, आपली अस्मी आता पुन्हा आई होणार आहे. माझी छोटी बहीण. किती दिवस पटकन पुढे गेले ना आबासाहेब. आबासाहेबांनीही अस्मीला खूप खूप आशीर्वाद दिले. प्रियाने आणि जान्हवी वहिनीने अस्मीला गच्च मिठी मारली. शिवम दादांनी चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवून ठामपणे सांगितलं, आता माझ्या बहिणीची जरा सुद्धा हेळसांड झालेली चालणार नाही हा. तिला काय हवं काय नको ती सगळं वेळेवर मिळालं पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. अस्मी म्हणाली, अरे दादा, SP साहेब आधीच माझी खूप काळजी घेतात. अस्मी हसत म्हणाली. हॉलमध्ये आनंदाचा, कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव, अक्षरशः वर्षाव होत होता. सगळेजण अस्मीच्या प्रेग्नन्सीच्या बातमीने इतके भारावून गेले होते की कोणाचंच एका गोष्टीकडे लक्षच गेलं नाही, ती म्हणजे चिऊ. चिऊ त्या गर्दीत एका कोपऱ्यात शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक बनावट हास्य होतं, पण तिचे डोळे आतून पूर्णपणे मेलेले दिसत होते. पाहुणे निघून गेले. रॉयल टोळीचे सगळे सदस्य म्हणजे शिवमराजे, आबासाहेब, अतुल दादा, अभि, सचिन अस्मीचं कौतुक करून तिची काळजी घ्यायला सांगून, काळजी घ्यायच्या सूचना देऊन आनंदात आपापल्या घरी रवाना झाले. आई, बाबा आणि चैतन्य अस्मीला बेडरूममध्ये आराम करायला सांगण्यात गुंग होते आणि त्याच संधीचा फायदा घेऊन चिऊ हळूच सटकली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. तिने आत येताच दरवाजा घट्ट लावून घेतला, लॉकच केला आणि दरवाजाला टेकूनच ती खाली जमिनीवरच कोसळली. तिने दोन्ही हातांनी आपलं तोंड दाबून धरलं होतं आणि तिच्या डोळ्यांतून साचलेल्या अश्रूंचा धबधबा बाहेर पडला होता. नाही, नाही, हे असं नाही होऊ शकत. चिऊ उशीत तोंड खुपसून हुंदके देऊन रडू लागली. तिच्या छातीतून वेदनेची एक तीव्र कळ उठत होती. हॉलमध्ये जेव्हा सगळेजण तिचे लग्न ठरल्याचा आनंद साजरा करत होते, तेव्हा तिच्या काळजाचे तुकडे तुकडे होत होते. तिने सगळ्यांसमोर होकार तर दिला होता, पण तो होकार तिची पसंती नव्हता. ती तिची हतबलता होती. चैतन्य दादांची सर्वांसमोर राहिलेली प्रतिष्ठा, आईबाबांचा आनंद आणि शिवम दादांनी पाहुण्यांसमोर घेतलेली तिची ठाम बाजू, या सगळ्यात वजनाखाली चिऊचं स्वतःचं मन पुरतं चिरडून गेलं होतं. ती घरच्यांसमोर नकार देऊच शकली नाही. दादाच्या आणि आबासाहेबांच्या शब्दापुढे जाण्याची तिची हिंमत नव्हती आणि हिंमतही झाली नाही. पण तिच्या या मौनामागे एक खूप मोठं आणि आगीसारखं जळणारं सत्य होतं. चिऊचं आधीपासूनच कोणावर तरी खूप खूप प्रेम होतं. तिचं हृदय एका अशा माणसाला वाहिलं गेलं होतं, ज्याच्याशिवाय ती स्वतःच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हती. तो मुलगा राहणारा होता अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगरमधील एका नावाजलेल्या आणि खूप मोठ्या कापड मिलचा तो मालक होता. काही महिन्यांपूर्वी जेव्हा चिऊ तिच्या कॉलेजच्या ट्रिपसाठी आणि प्रोजेक्टसाठी नगरला गेली होती, तेव्हा तिची आणि त्याची भेट झाली होती. हळूहळू त्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. तो दिसायला राजविंडा, स्वभावाने अतिशय खंबीर, श्रीमंत पण तितकाच जपणारा होता. दोघांनीही एकमेकांना आयुष्यभराचे शब्द दिले होते. चिऊने थरथरत्या हातांनी आपला फोन काढला. स्क्रीनवर त्याचा फोटो चमकत होता. तिने फोटोवरून हळूच हात फिरवला आणि तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरून आले. मी काय करू? मी काय करू देवा? चिऊ रडत मनातल्या मनात ओरडत होती. तुला मी कसं सांगू की माझं लग्न दुसऱ्या मुलाशी कुणाशी तरी ठरले. मी दादाला, आई बाबांना हे कसं सांगू? मी जर त्यांना सांगितलं की माझं नगरच्या एका कापड मिल मालकावर प्रेम आहे, तर घरातील या एवढ्या मोठ्या आनंदावर विरजण पडेल. दादाचा माझ्यावरचा विश्वास उडेल. तिच्या डोळ्यासमोर एकीकडे तिचं जीवापाड प्रेम होतं, तर दुसरीकडे तिच्या कौटुंबिक संस्काराची आणि दादाच्या इज्जतीची भिंत उभी होती. ती फोन हातात धरून तशीच बेडवर पडून राहिली. तिचे डोळ्यातील अश्रू उशीत जिरत होते. हुंदके आवरता आवरत नव्हते. वरून वरून शांत वाटणाऱ्या या बंगल्यात एका बाजूला अस्मीच्या आई होण्याचा आणि चिऊच्या लग्नाचा आनंद साजरा होत होता, तर दुसऱ्या मजल्यावर एका बंद खोलीत एका मुलीचं स्वप्न आणि तिचं पहिलं प्रेम गुपचूप घुटमळत होतं. आता चिऊ हे गुपित स्वतःच्या मनात गाडून गप्प बसणार होती की तिच्या या नगरच्या कापड मिलची
कापड मिल मालकाची या कथेत अशी काही वादळी एंट्री होणार होती, ज्यामुळे संपूर्ण रॉयल टोळी हादरून जाणार होती. आता ही फक्त वेळच ठरवणार होती आणि अस्मी स्वतःसाठी उभी राहणार होती की नाही, काय माहीत. तिचं तिलाच माहिती. घरातल्या सगळ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता, पण सगळ्या आनंदाच्या गलबल्यात एक व्यक्ती होती, जिच्या नजरेतून चिवच्या चेहऱ्यावरचा खोटा आनंद आणि डोळ्यातील लपलेली वेदना सुटली नव्हती. ती म्हणजे अस्मी. अस्मी स्वतः आई होणार होती. तिच्या आतल्या स्त्रीसुलभ संवेदनशीलतेने चिवची ती शांतता क्षणात ओळखली होती. रात्रीच्या वेळी जेव्हा अख्खा बंगला गाढ झोपला होता, तेव्हा अस्मी हळूच उठली आणि चिवच्या बेडरूमपाशी आली. दरवाजाला आतून कडी नव्हती, फक्त ढकललेलं होतं. अस्मीने हळूच दार ढकललं. आतलं दृश्य पाहून अस्मीच्या काळजातच कालवा झाली. चिव उशीत तोंड खुपसून गप्पपणे रडत होती. तिचे खांदे हुंदक्यांनी थरथरत होते आणि तिच्या हातात फोन घट्ट पकडलेला होता. अस्मी शांतपणे आत आली आणि तिने चिवच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. चिव दचकून उठली. अस्मीला समोर पाहून तिने घाईघाईने डोळे पुसले आणि खोटं हसण्याचा प्रयत्न केला. "अरे अस्मी वहिनी, तू यावेळेस काही हवंय का तुला? तब्येत ठीक नाही का?" चिवने विचारलं. अस्मीने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय प्रेमाने म्हणली, "चिव, माझ्या पोटातील बाळाची शपथ आहे तुला. मला खरं सांग, हे लग्न तुला मंजूर नाहीये ना? कोणावर प्रेम आहे का ग तुझं? खरं सांग." अस्मीच्या त्या एका प्रश्नाने आणि बाळाच्या शब्दाने चिवचा संयमाचा बाण पार फुटला. ती अस्मीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. "वहिनी, वहिनी, माझं माझं नगरच्या एका मुलावर खूप खूप प्रेम आहे हो." चिव हुंदके देत म्हणली. "अहिल्यानगरमध्ये त्याची स्वतःची मोठी कापड मिल आहे. नाव आहे रणवीर. आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो वहिनी. पण मी दादाला आणि आबासाहेबांना हे कसं सांगू? मला दादाची प्रतिष्ठा घालवायची नव्हती, म्हणून मी गप्प राहिले. पण माझं माझं काळजाचे तुकडे होतायत वहिनी. अस्मी वहिनी, सांग ना ग, मी काय करू?" अस्मीने चिवचे डोळे पुसले आणि तिची समजूत काढत म्हणाली, "तू काळजी करू नकोस ना चिव. प्रेम करणं काही पाप नाहीये. मी अवंशी बोलते ना, पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. आणि खरंच बरं का, एका घरात नणंद आणि वहिनी जर मैत्रीण म्हणून राहत असेल ना, तर ते घर सतत आनंदी राहतं बरं का." दुसऱ्या दिवशी दुपारी चैतन्य, बाबा आणि अस्मी हॉलमध्ये बसले होते. तितक्यात आबासाहेब आणि शिवमराजे सुद्धा काही कामानिमित्त बंगल्यावरच आले होते. अचानक बंगल्याच्या भव्य गेटसमोर 3 काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाड्या धूळ उडवत अत्यंत वेगाने येऊन थांबल्या. गाड्यांचा करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला. बंगल्याचे सुरक्षा रक्षकही काही समजायच्या आतच पहिल्या गाडीतून रणविजय सिंह ठाकूर उतरला. काळी पॅन्ट, त्यावर पांढरा कडक शर्ट, अंगात रुबाबदार पण सावळा रंग, डोळ्यात काळा चष्मा आणि चेहऱ्यावर एक अथांग इच्छाशक्ती. अहिल्यानगरचा कापड मिलचा एकुलता एक धडाकाबाज मालक रणवीर. त्याच्या मागे त्याचे 10-12 खास माणसं गाड्यातून खाली उतरली. रणवीरने एका दणक्यात बंगल्याचं मुख्य लाकडी दार ढकललं आणि आत पाऊल ठेवलं. हॉलमध्ये बसलेले सगळेजण ताडकन उठून उभे राहिले. SP चैतन्य साहेबांचा हात आपोआपच त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरकडे गेला. चैतन्य आवाज चढवून म्हणाला, "कोण आहात तुम्ही आणि ही कसली गुंडागर्दी आहे SPंच्या घरात घुसून?" रणवीरने डोळ्यांवरचा चष्मा काढला आणि थेट चैतन्यच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या आवाजात जरासुद्धा भीती नव्हती, उलट एक भयंकर आत्मविश्वास होता. "माफ करा SP साहेब, गुंडागर्दी करायला आलेलो नाही मी. पण जेव्हा माझ्या प्रेमाचा लिलाव तुमच्या या बंगल्यात चाललाय, तेव्हा मला दार तोडून यावंच लागलं आणि लागणारच होतं." हे ऐकताच शिवमराजेंचा पारा पार चढला. ते पुढे आले आणि रणवीरच्या कॉलरच्या दिशेने हात दाखवत म्हणले, "ए, जरा लायकीत बोल. कुणाशी बोलतोय याचं भान ठेव जरा. जिभेला लगाम घाल. कुणाच्या घरात उभा आहेस आणि कुणाशी बोलतोय याचं भान ठेव, नाहीतर याच जागेवर गाडून टाकीन." रणवीर जराही मागे हटला नाही. तो शिवमदादाच्या नजरेला नजर देऊन म्हणला, "गाडा नाही तर गोळ्या घाला शिवमदादा. मी अहिल्यानगरचा रणवीर सिंह ठाकूर आहे. तुमच्या चिववर माझ्या प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो. आम्ही दोघांनी एकमेकांना आयुष्याचा शब्द दिलाय. काल तुम्ही तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी ठरवलंय हे कळल्यावर मी कसा गप्प बसू शकतो?" हा शब्द ऐकताच आई, बाबा आणि आबासाहेब हादरले. चिव वरच्या मजल्यावरून धावतच खाली आली. समोर रणवीरला पाहून तिचे पाय थरथरले. "रणवीर, तुम्ही इथे? अहो, का आलात तुम्ही?" रणवीरने चिवकडे पाहिलं. त्याच्या कठोर चेहऱ्यावर एक क्षणासाठी प्रेमाची मऊ छटा उमटली होती. "चिव,
तू घाबरू नकोस, मी आलोय ना. आता तुला कोणाच्याही दबावाखाली जगायची गरज नाही. हे ऐकून चैतन्य जरा रागातच पुढे झाला. अस्मीने पुढे होऊन चैतन्याच्या हाताला धरलं. अहो ऐकून तरी घ्या. चिवचं खरंच खूप प्रेम आहे हो त्याच्यावर. पण परिस्थिती आता हाताबाहेर गेली होती. रणवीरने ज्या पद्धतीने घरात घुसून धमकीच्या सुरात हक्क मागितला होता, त्याने एसपी चैतन्य आणि शिवमदादाचा रॉयल स्वाभिमान दुखावला गेला होता. चैतन्यने एकाच झटक्यात रणवीरला कॉलरला धरून मागे लुटलं. चैतन्य अत्यंत संतप्त स्वरात म्हणाला, बस, खूप झालं. तुला काय वाटलं, 4 गाड्या आणि 10 गुंड घेऊन माझ्या दारात यश यश मिळवशील का? ही रॉयल टोळीची मुलगी आहे. शिस्त, संस्कार आणि आदराने जो मागणी घालतो त्याला आम्ही विचार करतो. पण असा दादागिरी करून दारात येणाऱ्याला आम्ही आमच्या घराची पायरी सुद्धा शिवू देत नाही. रणवीरने स्वतःला सावरलं आणि गर्जना केली. मी दादागिरी करत नाहीये साहेब. मी फक्त प्रेम मागतोय. मी कापड मिलचा मालक आहे. श्रीमंतीत आणि सुखात ठेवीन तुमच्या मुलीला. आणि त्यावर शिवमराजेच आता मध्ये आले. त्यांनी रणविजयच्या छातीवर हात ठेवून त्याला गेटच्या दिशेने ढकललं. शिवमराजे कणखर आणि थंड आवाजात म्हणले, पैसा आणि कापड मिल तुझ्यापाशीच ठेवले का? आमच्या मुलीच्या आयुष्याचा निर्णय घ्यायला अभिमान लागतो, अहंकार नाही. तू आज ज्या पद्धतीने माझ्या घरात घुसलास ना, त्यानंतर तुझा स्वीकार आम्ही मेलं तरी करणार नाही. चिवचं लग्न आम्ही ठरवलंय तिथेच होईल आणि तू काय करतोयस ते पण मी बघतो. आबासाहेबही पुढे आले आणि काठी जमिनीवर टेकवत म्हणले, चला निघून जा इथून मुला. आमच्या खानदानात असल्या गुंडागर्दीला थारा नाही. रणविजयच्या डोळ्यात भयंकर राग आणि वेदना एकत्र तरळली. त्याने चिवकडे पाहिलं, जिचे डोळे अश्रूने भरले होते. रणविजय संतप्त होऊन म्हणाला, ठीक आहे, तुम्ही माझा स्वीकार करत नाही ना, पण लक्षात ठेवा एसपी साहेब आणि शिवमदादा, चिव फक्त आणि फक्त माझीच आहे. तिला मी दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही. तुम्ही लग्नाची तारीख काढाच, मी मंडपातूनच तिला घेऊन जाईल. ही उघडपैकी धमकी देऊन रणवीर फिरला आणि रागाच्या भरात आपल्या फॉर्च्युनरमध्ये बसून गाड्यांचा कडकडाट करत निघून गेला. बंगल्यात एक भयंकर धगधगती शांतता पसरली होती. चिव खाली जमिनीवर बसून रडत होती. चैतन्य साहेबांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता, तर शिवमराजांचे डोळे रणविजयच्या त्या आवाहनेने आगीसारखे पेटले होते. काल रात्री अस्मीच्या गरोदरपणाच्या आनंदाने सुरू झालेला हा प्रवास आज एका भयंकर संघर्षाच्या आणि युद्धाच्या वळणावर येऊन थांबला होता. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.